आणखी एक महत्त्वाची बातमी ती छत्रपती संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये देखील अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। यात सोनवणे जखमी झाले असल्याची माहिती मिळते। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडून अधिक तपास केला जातो आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर ही दगडफेक झालेली आहे, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? यामध्ये नक्कीच काही तासांपूर्वीची ही घटना आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार हे सुरेश सोनवणे आहे आणि गंगापूर तालुक्यातील धामोरी शिवारातून ते जात असताना त्यांच्या गाडीवर अचानक अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे। यात 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। यात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे देखील जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेली आहे। मात्र एकीकडे अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक झाल्याची घटना ताजी असताना तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अशीच घटना पाहायला मिळालेली आहे। आता ही दगडफेक कोणी केली आहे याचा पोलीस तपास करत आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहे आणि पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळत आहे। धन्यवाद मोहसिन, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। गंगापूरमध्ये अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे। अज्ञातांकडून ही दगडफेक झाल्याची माहिती मिळते। यात सुरेश सोनवणे हे जखमी झाल्याचंही कळतं आहे। पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे।